रावत सन्माननीय सर्वांचे लाडके सबका बंधू सबका नंदू ते सन्माननीय नंदू उपवा या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा त्या माऊली. शुभारंभ होतो तुझे नाम घेता. शुभारंभ होतो तुझे नाम घेता. श्री गणनाथा तुझे गुण गाता. श्री गणनाथा तुझे गुण गाता. श्री गणनाथा शांत होई तुला स्मरता. मन शांत होई तुला स्मरता. मन शांत होई तुला स्मरता. मन शांत होई तुला
कार्यक्रमाला थोडासा वेळ झालेला आहे, थोडा महिन्यापेक्षा जास्त झालेला आहे. प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो आम्ही सुद्धा, पण मायबाप रसिक तुम्ही एवढ्या संख्येने तुम्ही आला. आज विनोद चव्हाण बुवा किंवा गुंडू सावंत बुवा किंवा अन्य बुवा आणि भांडूप म्हटल्यानंतर भजनाची पंढरी. बाबू मला आवाज वाढवून दे जरा, मॉनिटरला वाढव आढळतो. मग इथं लग्नाची हळद असते तर कसा लावला असतं तुम्ही वाढव. तर माझे परममित्र या ठिकाणी आलेले आहेत सन्माननीय संदीप गावडेबुवा, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो जोर. आणि अशा या पवित्र ठिकाणी नामवंत भजनीबुवा जन्माला आले आणि हा त्यांनी अटकेपार झेंडा फडकवला. त्याच्यातला आमचे सर्वांचे लाडके म्हणजे आमचे जीवश्य कंठस्थ मित्र ते सन्माननीय ज्यांचं टीव्ही स्टार हे पहिले टीव्हीवर ज्यांचं भजन आम्ही ऐकलं आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला ते कैलासवासी भजन सम्राट काशीराम परबुवा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांची उणीव आज खूप भासते. परमेश्वराने त्यांच्या आत्म्यात चिरशांती देऊ अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यांचे पट्ट शिष्य अनेक नामवंत भजनीबुवा या ठिकाणी आमचे टक्के बुवा या ठिकाणी आलेले आहेत. आमचे सुशील गोटनकर, कैलासवासी दीपक चव्हाण बुवा असे नामवंत भजनीबुवा या भांडूप नगरीमध्ये राहतात. नावं घ्यायला सुद्धा वेळ पुरणार नाही एवढी माणसं आहेत भजनीबुवा, आणि तो वारसा मिळालेला. आणि अशा या पवित्र भांडूप नगरीमध्ये वारंवार आमच्यासारख्या बुवांना संधी मिळते. आणि आज विनोद चव्हाण बुवा आणि गुंडू चव्हाण बुवा यांचं नाव कोणामुळे आहे? राजाला किंमत केव्हा असते? जेव्हा प्रजा असते तेव्हा राजाला किंमत. म्हणून मायबाप रसिकांना तुम्हा सर्वांनाही श्रेय जातं. आज सन्मानाची खुर्ची आम्ही वर बसलोय आणि तुम्हाला भजन करतोय, तुम्ही ऐकताय, वावा करता, टाळ्या वाजवता, पण याचं मोल पैशाच्या स्वरूपात आम्ही घेत असतो, पण तुम्ही मात्र कलाकारांना मोठे आशीर्वाद देत असतात. म्हणून एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्याच पाहिजे, जोरदार. म्हणून या ठिकाणी अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ या मंडळाचे सर्व अध्यक्ष सन्माननीय भजन सम्राट बुवा नारायण वाळवे या आता युट्यूब चॅनेलवाले तुम्ही आलात, तुमचं सहर्ष स्वागत आहे. महिला वर्ग तुमचं सुद्धा स्वागत आहे, तुमचा आशीर्वाद आहे. 1, 2, 3 आणि 4 चॅनल आहे युट्यूब चॅनल. तुम्हाला सुद्धा मी शुभेच्छा देतो. लाख लाख माऊली. हा त्या दोघांचा समसमान दाखवा एवढं म्हणजे बस. नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही नाही करणार, दुसऱ्या दिवशी असं असता गुंड सावंत बुवा, विनोद चव्हाण बुवा सॉल्टावल्या म्हणजे दुसऱ्या म्हणजे मी काय करू नाही.
खेळ केले म्हणजे असं आता नाही का एवढी तुम्ही नाही करणार पण काही ठिकाणी होतं असं माझं म्हणणं आहे. दोघांचं काय असेल ते म्हणजे भजन दाखवा. दुसरी गोष्ट या माऊलीने जो फेटा बांधलेला आहे दोन्ही बुवांना ते देवगडचे मला वाटतं घाडी कुठे आहेत ते हा माऊली या आमच्या कोकणात काय कमी आहे हो. आम्ही म्हणतो ह्यो फेटो फक्त घाटावरच बांधलं जातं पण माझ्या कोकणात पण बांधणार आहे एकाच म्हणतो कोकण. माऊली धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला लगे राहू. म्हणून भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्तितुरा आणि नमन याकडे या परंपरा या माझ्या कोकणामध्ये मनापासून श्रद्धायुक्त अंतःकरणाने कोकणी माणूस त्याची सेवा करतो. या परंपरा जपणारा माणूस या जगाच्या पाठीवर एकमेव ठिकाण ते म्हणजे माझं सुंदर कोकण. ही परंपरा जपणारं ठिकाण आणि डबलवारीचं माध्यम सुद्धा नामवंत भजनी बुवानी तो वारसा जपला. त्यांच्यानंतर आमच्याकडे येलो आज गुंडुबुवा म्हटल्यानंतर काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हल्लीच भांडुपला गाडी झाली कुंडणकर बुवांवर. गुंडुबुवा म्हणजे नाथफुळाने गणपती फळ म्हणजे खरं म्हणजे चांगला आहे ना बुवा चांगल्यात सध्याच्या घडीला हरिभक्त पारायण म्हणतो मी त्यांना. भगप गुंडू महाराज सावंत म्हणजे वा ही मला पदवी मी दिलेली आहे. ही पदवी माझ्या घरते हबप. आता हबपचा हबप होय याची काळजी तुम्ही घ्यायची. पण बिचारा प्रामाणिकपणे सांगतो सध्याच्या घडीला रागाचा अभ्यास किती असो याला फार महत्व नाही. त्याचा कोणीतरी राग विचारला तर देऊच ना का पण ठोकण्यात नंबर 1 म्हणजे तो सांगणार आणि स्वरात गाणारा भजनी बुवा तो किती अभ्यास कमी असला तरी भजन जे आहे कुंडुबुवा ते स्वरात गाणारे बुवा अतिशय गोड आवाज. पण हे खैचो राग नाही समजायचं पण गोड असे सन्माननीय गुंडू महाराज सावंत यांच्याकडे एकदा टाळ्या वाजवा. माऊली गुंडुबा सुरुवात करतो म्हणजे भजन अक्षर 3 आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. आणि शेवटी आपल्याला चालणार आहे ते नामस्मरण भजनच. कारण जन्मातील भजन म्हातारपणी झोप येत नाही कीर्तन भजन आणि जेव्हा जाताना सुद्धा जयराम श्रीराम रामनामच आपल्याला शेवटी ते शिल्लक राहणार आहे. आपण शरीराने जाणार आहोत. माणसाची कीर्ती शिल्लक राहते जशी काशीराम बुवाची तशी. म्हणून या ठिकाणी 14 मात्राचं भजन घेतो. हळूहळू मनोरंजन गजरामध्ये 100% होणार. गबधनी धनी धब गबधनी धब गरी निसागरे निसा गबधनी ध हॅलो हॅलो गबधनी ध धीरे कोणसोडा को करता घे गबधनी ध धनी सा नि ध धनी भज गबधनी ध भग भग धनी ध गबधनी ध जय गंगे जय गंगे
14 मार्च. या